नाशिकमध्ये गोकुळ गीते माघार घेण्याची दाट शक्यता। बंडखोरीवर ठाम राहिलेले गोकुळ गीतेंचं बंड आता थंड होण्याची चिन्ह। फडणवीस शिंदेंच्या हस्तक्षेपानंतर अधिकृत घोषणेची ही शक्यता। नाशिकमध्ये गोकुळ गीतेंच्या निर्णयासंदर्भात गिरीश महाजन, उदय सामंत पत्रकार परिषद घेणार। उदय सामंतांची गोकुळ गीते गणेश गीतेंसोबत चर्चा। मंत्री गिरीश महाजन सुद्धा सध्या नाशिकमध्येच। जळगावचं चित्र एकतर्फी, भाजपकडे बहुमत। माझ्या माघारीवर जळगावचा प्रश्न अवलंबून आहे असं मला वाटत नाही। नाशिकमधील बंडखोर उमेदवार गोकुळ गीतेंची प्रतिक्रिया। जळगावातील शिंदेंच्या शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे निवडणूक लढवण्यावर ठाम, तर गोकुळ गीतेंनी माघार घेतली तरी मी माघार घेणार नाही, रेश्मा काळेंकडून भूमिका स्पष्ट। विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस उमेदवार रुग्णालय भरती प्रकरणाची काँग्रेस हायकमांडकडून दखल। उमेदवार माघारी आणि यासह रुग्णालय भरतीवरून महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची नामुष्की। राज्यातील काही आमदार आणि नेत्यांची हायकमांडकडे तक्रार केल्याची सूत्रांची माहिती। 15 कोटींचा आरोप करून यशोमती ठाकूर माझ्यावर दबाव आणतायत, तर मी मैदानातून बाहेर पडावं म्हणून माझ्यावर आरोप। यशोमती ठाकूर यांच्या आरोपांवर हर्षजित देशमुखांची प्रतिक्रिया। हर्षजित देशमुख अमरावती विधान परिषदेचे काँग्रेसचे उमेदवार। अमरावतीमध्ये यशोमती ठाकूर आज काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार। अमरावती परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसचा उमेदवार मॅनेज झाल्याचा आरोप। उमेदवारांना 15 ते 20 कोटी घेतल्याचीही चर्चा। यशोमती ठाकूर यांचा आरोप। विरोधी उमेदवारांवर दबाव आणला जातोय, घोडेबाजार सुरू आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा आरोप। पैसा फेक, तमाशा देख असं चाललंय। सपकाळांची सत्ताधाऱ्यांवर टीका। अमरावतीमध्ये काँग्रेसच्या नशिबी पराभव दिसत असल्याची खासदार डॉक्टर अनिल बोंडेंची टीका। उमेदवाराच्या प्रकृतीसंदर्भात प्रश्न उपस्थित करत बोंडेंकडून चौकशीची मागणी। काँग्रेसनं देशभरात अधिक मजबूत व्हावं, पवारांनी एकत्र येण्यासाठी पुढाकार घ्यावा, राऊतांचं वक्तव्य। तर काँग्रेस मजबूत करण्यासाठी ठाकरे गट विसर्जित करणार का? भाजपच्या नवनाथ बन यांचा राऊतांना सवाल। दिल्ली दौरा आटपून एकनाथ शिंदे दरेगावी जाणार, तर पुण्याहून थेट साताऱ्यातील दरेगावी ते जाणार। शिंदे दरेगावातील विकास कामांचाही आढावा घेणार। दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक। सर्व राज्यांचे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष प्रभारी या बैठकीला उपस्थित। नीट, सीबीएसई या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता। कॉकरोच जनता पार्टीचे आज पुणे विद्यापीठात आंदोलन। दिल्लीतील आंदोलनानंतर आता शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर उतरणार। सोनम वांगचुक सुद्धा सहभागी होतील, अभिजित दिपकेची माहिती। अभिजित दिपके आणि पंतप्रधान मोदींची अमेरिकेमध्ये भेट। दोघांच्या भेटीचे फोटो मला एकानं पाठवले। मोदींसोबतच्या भेटीनंतर अभिजित दिपके भारतात, संजय राऊतांचा दावा। जसा कंसाला प्रत्येक ठिकाणी कृष्ण दिसत होता, तसंच संजय राऊतांना सुद्धा प्रत्येक ठिकाणी नरेंद्र मोदी दिसतात। नरेंद्र मोदी अभिजित दिपकेंना भेटले, या राऊतांच्या नवनाथ बन यांची यावर टीका। तर पंतप्रधान मोदी आणि माझी कधीही या ठिकाणी भेट झाली नाही। राऊतांकडे असलेला फोटो AI जनरेटेड असेल। राऊतांच्या दाव्यावर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी BSR कंपनीच्या विमानानं प्रवास केला नाही। मुंबई ते दिल्ली आणि दिल्लीहून मुंबई प्रवास CMRच्या विमानानं केला होता, सुनेत्रा पवारांची माहिती। लोकसभेची सदस्य संख्या 824 पर्यंत आता वाढवण्याची पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेकडून शिफारस। नवीन मॉडेलनुसार आता मोठ्या राज्यांच्या लोकसभेत 50% वाढ होणार। लहान राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जागा दुप्पट करण्याची शिफारस। SIR मोहिमेसंदर्भात चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांकडून मुख्य निवडणूक आयुक्त S चोक्कलिंगम यांची भेट। पात्र मतदारांची नावं यादीतनं वगळली जाणार नाहीत याची खात्री देण्याची काँग्रेसची मागणी। खासदार वर्षा गायकवाडांचं राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र। तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रकाश बाराईक यांचा राजीनामा, तर TMCकडे या ठिकाणी राज्यसभेत आता फक्त 10 खासदार। तृणमूल काँग्रेसचे आणखी काही राज्यसभा खासदार राजीनामा देण्याचीही शक्यता। पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जींच्या निवासस्थानावरील पक्ष कार्यालयामध्ये CIDची धाड, तर TMC आमदारांच्या बोगस स्वाक्षरी प्रकरणामध्ये ही कारवाई। CIDच्या कारवाईविरोधात TMCची कोलकाता उच्च न्यायालयामध्ये धाव। मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानं काँग्रेसची सुप्रीम कोर्टात धाव। निवडणूक आयोगाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे काँग्रेसकडून रिट याचिका। एका खटल्याची माहिती उघड न केल्यामुळे नटराजन यांची उमेदवारी रद्द केली होती। मुख्यमंत्री फडणवीस उद्या पत्रकार परिषद घेणार, तर नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीला 12 वर्ष पूर्ण झाल्यामुळे ते पत्रकार परिषद घेणार। दुपारी 12 वाजता मुंबईतल्या बिर्ला क्रीडा केंद्रामध्ये पत्रकार परिषद पार पडणार। कुंभार समाजाचा पारंपरिक व्यवसाय टिकवण्यासाठी मोठी सवलत, माती उत्खननासाठी क्लस्टर निश्चित करण्याची तरतूद। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती।
मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन मेळावा पार पडणार। षण्मुखानंद सभागृहाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी, तर सभागृहाबाहेरील बॅनरवरून महापुरुषांचे फोटोही गायब। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 19 आणि 20 जूनला कोल्हापूर दौऱ्यावर। अंबाबाई मंदिर विकास आराखडा अंतर्गत झालेल्या कामांचं उद्घाटन होणार। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित राहणार। ठाण्यामध्ये गेल्या वर्षभरात गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड वाढलंय। ठाण्यामध्ये सतत गुन्हे घडत आहेत। मनसे नेते अविनाश जाधव यांची सत्ताधाऱ्यांवर टीका। गोरेगावमधील मृणालताई गोरे ब्रिजच्या कामामध्ये गैरव्यवहार झाल्याचा मनसेचा आरोप। 24 महिन्यात पूर्ण होणारे काम 8 वर्षांनी पूर्ण झाले। खर्च 40 कोटींनी वाढला। मनसे नेते मंगेश देसाईंचा हा दावा। मोदींच्या कार्यकाळाच्या विक्रमासाठी मनसेकडून सिद्धिविनायक मंदिरामध्ये उपरोधिक पूजा। दरम्यान संदीप देशपांडे, स्वाती खोपकर यांच्यासह मनसे पदाधिकाऱ्यांकडून पूजा। किती वर्ष पदावर राहिले यापेक्षा किती चांगलं काम केलं हे महत्त्वाचं, मनसेचा उपरोधिक टोला। हैदराबादचे आमदार राजासिंग ठाकूर यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी नांदेडच्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल। देगलूर तालुक्यातल्या मरखेल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा, तर तरुणाकडून जाहीर माफी मागत असे व्हिडिओ आता यापुढे करणार नसल्याची कबुली। मतदार यादीतनं पात्र मतदारांना न वगळण्याचे आदेश। राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांचे आदेश। खात्री करूनच मतदार यादीतनं नावं कमी करा, चोक्कलिंगम यांचे आदेश। प्रशासनाकडून एसआयआर मोहिमेचा चोक्कलिंगम यांनी घेतला आढावा। इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी माफ, 20 ते 30% आता इथेनॉल मिश्रित पेट्रोल एक्साईज ड्युटी कक्षेबाहेर। मोदी सरकारचा मोठा निर्णय। सातत्यानं संपर्कात। 23व्या फिफा विश्वचषक स्पर्धेचा आजपासून थरार रंगणार। अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको देशातील 16 शहरांमध्ये या स्पर्धेचे 104 सामने खेळवले जाणार। पहिल्या सामन्यामध्ये मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिका एकमेकांना भिडणार। आजपासून फिफा वर्ल्ड कपला सुरुवात होणार। कोल्हापुरात फुटबॉल प्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण। शहरातील पेठापेठांमध्ये फिफा वर्ल्ड कपमधील सहभागी संघांचे पोस्टर्स लागलेत, तर नेमार, मेसी, रोनाल्डो यांच्या समर्थकांनी देखील डिजिटल बोर्ड लावत या ठिकाणी शुभेच्छा दिल्या। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या राळेगणसिद्धी या गावाला भारतीय लष्कराकडून अनोखी भेट। 1965 आणि 1971च्या युद्धामध्ये वापरण्यात आलेला T-55 हा रणगाडा राळेगणसिद्धी गावाला भेट। या रणगाड्याला शौर्यसिद्धी असं नाव देण्यात आलंय। त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ध्वजस्तंभाचा शिलान्यास आता आणि पूजनाचा कार्यक्रम संपन्न। कार्यक्रमाला कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, विविध आराखड्यांच्या महंतांचीही उपस्थिती। पंढरपुरात तीर्थक्षेत्र आघाडीच्या 9 नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा। विधान परिषद निवडणुकीसाठी तीर्थक्षेत्र आघाडी भाजपसोबत। जयकुमार गोरेंच्या उपस्थितीमध्ये अनिल सावंतांच्या नेतृत्वात भाजपला पाठिंबा। हिंगोलीमध्ये प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला रुग्णवाहिका नाकारल्याचं प्रकरण। निष्काळजीपणा केल्याप्रकरणी एक वैद्यकीय अधिकारी निलंबित, तर एकाची वेतनवाढ थांबवली। चालकाला कार्यमुक्त करण्याचेही आदेश। अंबडचे लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण सेवेतनं अखेर निलंबित। लाचखोर तहसीलदाराला 23 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी। दरम्यान अवैध वाळू उपसा सुरू ठेवण्यासाठी 6,40,000 रुपयांची त्यानं लाच घेतली होती। समृद्धी महामार्गावर मुंबईवरून नागपूरला येणाऱ्या ट्रॅव्हल्समधनं एमडी पावडरची तस्करी करणाऱ्या 2 आरोपींना अटक। आरोपींकडनं 11,31,900 रुपये किमतीचे 113 ग्रॅम 190 मिलीग्रॅम एमडी पावडर जप्त। एमडी पावडरची तस्करी होत असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारावर ही कारवाई। थायलंडमधून सायबर फसवणुकीतील फरार आरोपी गणेश काळे भारतात। इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटिशीनंतर आता आरोपींचा शोध लागलाय। 24 मे रोजी बँकॉकमधून आरोपीला अटक कायदेशीर करण्यात आली आहे, तर दरम्यान प्रक्रियेनंतर आरोपी गणेश काळेचं भारतात प्रत्यार्पण। पुण्याच्या आंबेठाण्याच्या दवणे वस्तीमध्ये 2 परप्रांतीय तरुणांमध्ये राडा, तर किरकोळ वादातनं एकानं दुसऱ्यावर चाकून जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना। पोलिसांकडून या संदर्भात अधिकचा तपास सुरू। बारामतीमध्ये सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षांची या ठिकाणी किसन तांबे यांची बिनविरोध निवड, तर माजी उपाध्यक्ष मिलिंद कांबळेंच्या राजीनाम्यानंतर झालेल्या विशेष बैठकीमध्ये त्यांच्या नावावर एकमतानं शिक्कामोर्तब। नांदेड जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारल्यानं हळदीची उगवण आता रखडली आहे, तर साधारण 15 ते 30 दिवसात उगवण होणाऱ्या हळदीसाठी संरक्षित पाणी असलेल्या शेतकऱ्यांकडून तुषार सिंचनाचा वापर। दौंड गर्भलिंग निदान रॅकेटचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग। आतापर्यंत 64 खासगी रुग्णालयं आणि सोनोग्राफी सेंटरची तपासणी। रॅकेटमध्ये सहभागी असलेले 3 डॉक्टर सध्या पसार, शोध सुरू।
छत्रपती संभाजीनगरमधील वेरूळ गावामध्ये राष्ट्रवादीच्या जिल्हा सरचिटणीस अनिता बोरसे यांच्या पतीची वाळू माफियांकडून हत्या। वाळू माफियांच्या वादामध्ये विचारपूस केल्यानं शिक्षकाची 10 ते 12 जणांकडून हत्या। आरोपींच्या अटकेशिवाय मृतदेह पोलीस स्टेशनमधून येणार नाही, नातेवाईकांची भूमिका। नळाला पाणी का सोडलं नाही अशी विचारणा केल्यानं वस्तीवर हल्ला। बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील साके गावातील घटना। 11 घरांची तोडफोड, 15 जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर। कोल्हापूरच्या शाहूवाडीमधील गोंडोली या गावचे जवान विक्रम चव्हाण यांना वीरमरण। जम्मू काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये झालेल्या स्फोटामध्ये विक्रम चव्हाण शहीद झाले। अधिक ज्येष्ठ कमला एकादशी निमित्त पंढरपुरात लाखो भाविक दाखल। दर्शनाची रांग तब्बल 4 किलोमीटरपर्यंत। विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांना 15 ते 12 तासांचा या ठिकाणी वेळ लागतोय। दरम्यान अधिक मासातील शेवटचा गुरुवार असल्यामुळे बुलढाण्याच्या शेगावमधील मंदिरात सुद्धा भाविकांची मोठी गर्दी। गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी राज्यभरातनं शेकडो भाविक शेगावात दाखल। जळगावच्या पुढे गावात नागरिकांकडून तीव्र पाणी टंचाईचा सामना। 20 दिवसांपासून नळ कोरडे। गिरणा नदीमधील दोन्ही विहिरींमध्ये पाणीसाठा असून सुद्धा गावात पाणीपुरवठा विस्कळीत। ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य कारभारावर ग्रामस्थांचा संताप। बीडच्या लिंबा गणेश परिसरामध्ये प्रेम प्रकरणातनं झालेल्या हत्या प्रकरणात आता नवा खुलासा। पत्नीनंच पतीला चिकन राईस आणायला पाठवलं आणि प्रियकराला सांगून काढला काटा। या प्रकरणी आता तिघांनाही अटक। जळगावमध्ये 16 वर्षीय मुलानं चोरलेले 5 महागडे मोबाईल मुलाच्या आईनं पोलीस ठाण्यामध्ये जमा केल्याची घटना। गुन्हेगारीच्या गर्तेतनं मुलाला बाहेर काढण्यासाठी मुलानं चोरलेले मोबाईल पोलिसांकडे जमा करण्याचा आईचा निर्णय। महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत आता नागरिकांचा अधिसूचित सेवा विहित कालावधीमध्ये द्या। राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांचे निर्देश। प्रलंबित प्रकरणांचा तातडीनं निपटारा करण्याचेही प्रशासनाला आदेश। विमान इंधन दरवाढीमुळे आता छत्रपती संभाजीनगरच्या 5 विमानसेवांमध्ये कपात। गोवा आणि हैदराबाद विमानसेवा 16 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत बंद। दिल्ली विमानसेवा ही 1 जुलैपासून बंद। नवी मुंबई आणि बंगळुरूच्या फेऱ्या सुद्धा कमीच। धाराशिवमधील पात्र ठरलेल्या 65 ग्रामपंचायतींच्या सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर। तर आज आणि उद्या विशेष ग्रामसभांमध्ये आरक्षण निश्चिती आणि चक्रानुक्रमे ही प्रक्रिया पार पडणार। भुसावळ रेल्वे विभागाकडून फुकट्या प्रवाशांकडून 21 कोटींचा दंड वसूल। एप्रिल आणि मे महिन्यामध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या 2 लाख प्रवाशांवर ही कारवाई। अमरावती शहर वगळता ग्रामीण भागामध्ये 22 जून पासून हेल्मेट सक्ती। नियम मोडल्यास 3 महिन्यांसाठी परवाना रद्द होणार। अपघात कमी करण्यासाठी पोलिसांकडून निर्बंध।